अध्यात्म विश्वातल्या भक्ती क्षेत्राच्या ह्या राजधानीच्या नगरीमध्ये हे सगळं दृश्य पाहिल्यावर असं वाटतं पंढरपुरातला हा सप्ताह पंढरपूर सारखा आहे. ज्या निमित्ताने आपल्याला ही दिवाळीच्या आधी दिवाळी दिली आहे त्या निमित्ताला माझ्या शब्ददीपाने प्रकाशित करणं माझं कर्तव्य आहे. हरिभक्तीपरायण लबडे महाराज फड व दिंडी क्रमांक 87 यांच्या वतीनं इको कमी करत होता भजन तपस्वी गुरुवर्य हरिभक्तीपरायण श्री रामभाऊ महाराज लबडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने भव्य दिव्य असा अखंड हरिनाम उत्सव आमचे सर्व कीर्तनकारांचे अत्यंत स्नेही हृदयाभिन्न आणि प्रेममूर्ती हरिभक्तीपरायण रामायणाचार्य नामदेव महाराज लबडे आणि त्यांचा सगळा परिवार, मग भक्त परिवार असेल, स्नेही परिवार असेल, भजन परिवार असेल, या सर्वांच्या अत्यंत प्रयत्नाने, प्रयासाने, मेहनतीनं, तितक्याच श्रद्धेनं, सद्भावाने, उल्हासाने, उत्साहाने, आनंदाने हा उत्सव संपन्न होतो आहे. ज्ञानोबारायांना तेव्हाच माहिती होतं की संप्रदायाचं काम भव्य होण्याची इच्छा असेल तर अशा जबाबदाऱ्या नामदेवरायांकडे दिलेल्या बऱ्या. विठाला विठाला मी काल विश्रांती करताना नामदेव महाराज माझ्या मनात सहज एक विचार आला की नामदेव महाराज अत्यंत व्यस्त कीर्तनकार आहेत. सर्वदूर प्रवास, संप्रदायाची वाकसेवा त्यांच्याद्वारे घडते आहे आणि ह्या सगळ्या स्वतःच्या धावपळीत, ते काल परवापर्यंत बीडला होते, या सगळ्या धावपळीत पुन्हा तेही आणि हेही हे एखाद्यालाच जमू शकतो, तो एखादा नामदेव महाराजांसारखा असू शकतो, हे त्यांनाच जमू शकतं. आणि त्यामुळे पांडुरंगाने नामदेव महाराज लबडे हे पंढरपुराला दिलेलं उत्सव रत्न आहे. विठाला विठाला विठाला. तेव्हा यामागे त्यांचा संकल्प आहे आणि त्यांच्या सोबत्यांचं सहकार्य आहे. भगवत कार्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे प्रचंड मेहनत आणि प्रयत्न आहेत. त्या सगळ्या मेहनतीच्या हातांना मी पाया पडतो. विठाला विठाला. त्याचं कारण असं आहे की वारकरी संप्रदाय याची उत्पत्ती किंवा याची निर्मितीच यासाठी आहे की दुःखरूपता या जगाचा जर स्थायी भाव असेल तर त्या दुःखरूप स्थितीत प्रत्येकाला आनंदी करणं ही संतांनी घेतलेली शपथ आहे. साधूचं जीवन कधीच मॅचिंग नसतं, ते नेहमी मिसमॅच असतं, तरी ते कॉन्ट्रास्ट करतात. जो देखे सो दुखिया बाबा ही इथली रिॲलिटी आहे आणि आनंदे भरीन तिन्ही लोक हा इथं उचललेला विडा आहे. मग तो आनंद कसा काय देता येईल जगाला, हे जग आनंदाने कसं भरता येईल, म्हणून वारकरी संप्रदायाने जी प्रणाली आरंभिली तिचं नाव आहे उत्सव. ब्रह्मलीन पूज्य डोंगरेजी महाराज उत्सव शब्दाचा अर्थ सांगायचे, ते म्हणायचे यातलं मूळ पद आहे सौ, त्याला जोड दिली उत्पदाने. उत या शब्दाचा अर्थ होतो वर येणं आणि सव शब्दाचा अर्थ होतो आनंद. मग उत्सव म्हणजे काय बोला? उत म्हणजे वर येणं, सव म्हणजे आनंद. मग उत्सव म्हणजे काय? वर येणारा आनंद. कुठे येतोय? सध्या खाली बसलाय. विठाला. अजून एक गंमत सांगू का आपल्याला? ज्याला पारमार्थिक म्हणून काही सेवा करायची असेल तर अनेक आयाम जो तो निवडतो, पण सुज्ञ आणि विवेकी माणूस तेच करतो जे नामदेव महाराजांनी इथं केले. मी मोघम बोलत नाही, माझ्याकडे पुरावा आहे. पुरावा नसेल त्याला पुरावा. कारण हल्ली पुरलेलं काहीही खोदलं, पूर्वी मंदिराजवळ खोदल्यावरच मंदिर निघायचं.
आता कुठेही खोदल्यावर मंदिरच निघतंय विठ्ठला. नंदी वाट बघतोय, पण एक दिवस काशी नक्की होणार. असू द्या, थोडं 4G आहे, जमेल हळूहळू विठ्ठला. पुरावा काय सांगतो आपल्याला. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला असं सांगितलंय की जे धरायचं आहे ते धरायचं असेल तर तू जे धरलेलं आहे ते सोडावं लागेल. जे धरायचंय ते धरायचं म्हणजे तुला आता कल्याणासाठी काय करायचंय ते धरायचं आहे ना. तुझी अपेक्षा आहे ना, यत श्रेयान निश्चितम ब्रुहितन्मे. भाऊजी असले तरी खरं आहे तेच सांगा, बरं आहे ते नको. तुला कल्याणाचं धरायचं आहे, मग धरायचंय ते धरायचं असेल तर धरलंय ते सोडायचं आहे. काय धरलं होतं अर्जुनाने? क्लैब्यमास्म पार्थ. हा क्लिबपणा सोडायचा आहे तुला, टाकून दे. सांडी हे मूर्खपण, उठी गे धनुष्यबाण. आज बघायलाच नको, माझ्या सगळ्या बाजूला ज्ञानेश्वरीच आहे विठ्ठला. मूर्खपणा सोड, उठ. तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. अरे हे इथं चालत नाही. संग्रामी कवन कारुण्य तुझे, तुझा शूरपणाच इथं पाहिजे. इथं तसं चालेल का? म्हणजे तू जे अन्य बाबी धरल्यास कारुण्य वगैरे त्या सोड आणि विरवृत्ती धारण कर. तुझी इच्छा नसली तरी ती जागी होईल. हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल तुझ. मग धरायचं काय ते सांगितलं. बरं, मग काय धरायचं ते सांगून झाल्यावर पुन्हा सांगितलं आता जेवढं धरलंय ते सोड. म्हणजे जे धरलं होतं ते सोडायला सांगितलं, धरायचं होतं ते धरायला सांगितलं. धरायचंय ते धरायचं ठरवल्यावर जे धरलंय ते सोडायला सांगितलंय, आणि पुन्हा तोपर्यंत जे सोडलं होतं ते धरायला सांगितलं. काय? सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. आता ते भांडण वगैरे करायचं ना, ते पण सोडून दे. मला म्हणायचं काय, सोडायचं धरलेलं होतं, मग धरायचं म्हणून सोडायला लावलं, आणि सगळं धरल्यावर पुन्हा सगळं सोडायला लावलं. माझ्याकडे ये, सगळं सोड आणि माझ्याकडे ये, हे गीतेनं सांगितलं. श्रीमद भागवताने एक पाऊल आणखी पुढे टाकलं. श्रीमद भागवताचं महात्म्य म्हणतं की सगळं सोडून त्याला धरायचं ठरलंय ना, त्याच्याकडे जायचं ठरलंय. मामेकम शरणं व्रज, माझ्याकडे यायचं ठरवलं ना. आता माझ्याकडे येताना येण्याचे सगळे मार्ग सोड आणि उत्सव कर विठ्ठला. अन्य धर्म तिरस्कृत्य पुरस्कृत्य महोत्सवा. यातला महाशब्द फार महत्वाचा आहे. सगळे रस्ते सोड. माझ्याकडे कुठल्या रस्त्याने येशील तू, योग ध्यान जप सगळं आहे, पण या सगळ्यातून सगळ्याला फाटा दे. अन्य धर्म तिरस्कृत्य बाजूला ठेव त्यांना, आणि काय करशील? पुरस्कृत्य महोत्सवान. तू महोत्सवाचा पुरस्कार कर. महोत्सवाचा पुरस्कार. एका क्षेत्रात कुंभमेळा दर किती वर्षांनी होतो? बोला. 12 वर्षांनी होतो. एका क्षेत्रात कुंभमेळा दर 12 वर्षांनी होतो. पंढरपुरात कुंभमेळा दर 3 वर्षांनी होतो. मधला एक आमचा लॉकडाऊनने खाल्ला विठ्ठला. विठ्ठल महाराज बरोबर आहे ना. हा कुंभमेळाच आहे. हा कुंभमेळा आहे. मी तर म्हणतो सगळ्या कुंभमेळ्याला वारकऱ्यांनी दाखवलेला हा खरा वारकरी कुंभमेळा आहे. का बरं कुंभमेळा का होतो? ते गुरुजी अमृत घेऊन निघाले, आणि मग त्या अमृताला नेताना वहन करताना थोडं थोडं अमृत सांडलं. थेंब पडले. कुठं? नाशिक, त्र्यंबक, उज्जैन, हरिद्वार आणि प्रयागराज. आता योग्य म्हणायचं, हा योगी आहे ना. आता अलाहाबाद म्हणाल, प्रयागराज, 4 ठिकाणी झालं ना, मग तिथे कुंभमेळा होतो. पण लबडे बाबाचा कुंभमेळा फार वेगळा आहे. त्याचं कारण मी तुलना करत नाही. तो कुंभमेळा अमृताच्या प्राप्तीसाठी आहे ना, आणि हा कुंभमेळा भगवंताची कथामृत प्राप्त करून देणार आहे.
मी तुलना करत नाही याचा अर्थ मी तुलनाच करत नाही असं नाही. मीच तुलना करत नाही, मागं पण केल्यात. विठ्ठला होतं. राजा परीक्षिती मस्त आनंदात राहत होता, पण मध्येच एक शाप मिळाला की डायरेक्ट भजनाला. कोरोना वगैरे हे शापच आहेत, त्याशिवाय माणसं भजनाला लागते नाही. सगळ्या महाराज लोकांना विचारा, आफ्टर कोरोना कोणी मोकळं आहे का? सायंकाळ कदाचित एखाद्याची मोकळी असेल, पण सकाळ तो 2 वर्ष झाली कोणीच आराम केला नाही. प्रथम द्वितीय पुण्यस्मरण. आणि लोकही वाढले कीर्तनाला. म्हणजे मी गेल्या वर्षी एकट्या चैत्र महिन्यात 73 कीर्तनं केली आहेत. म्हणजे प्रवास किती करावा लागला असेल असा विचार करा, गुणाकार नाही. विठ्ठला राजा परीक्षिती बाहेर फेकला गेला. मग आता करावं काय? त्यांनी आमरण अनशन व्रत धारण केलं. अनेक साधू मुनी यायचे, पण नारदानी जाणलं होतं याला समजावायला ताकदीचा लागेल, म्हणून सुखदेवजी महाराजांपर्यंत पोहोचले. ते यायला तयार नव्हते, पण मागची आठवण करून दिली. आम्ही तुमच्या सप्त्यात पंगत दिली होती, त्यामुळे तारीख घ्यावी लागेल. हे पूर्वीपासूनचं आहे, कारण सुखदेवजी महाराज तारीख देत नव्हते. नारदानी जुना हिशेब दाखवला. यांच्या आजोबांनी यज्ञ केला होता तेव्हा पंक्तीत तुम्ही जेवले होते, तेव्हापासूनची रीत आहे. त्यामुळे पंक्ती घेताना खूप सावध घ्याव्या लागतात. विठ्ठला पांडवांच्या यज्ञामध्ये एक शीत खाल्ली होती, आणि तेव्हापासूनच तो वाक प्रवाह आहे ना, ज्याचं खावं शीत त्याचं करावं हित. सुखदेवजी महाराज आले. बरं, श्रीमद भागवताचा प्रसाद द्यायला आरंभ केला. त्यावेळेला तिथं काही देवता आल्या. एरवी त्या स्वर्गात असायच्या, स्वर्गात आल्या. असू द्या असू द्या, होईल हळूहळू. आल्यानंतर म्हणाले काय चालले? म्हणे कथा चालली. 1 मिनिट थांबा म्हणे, हे आम्ही अमृत घेऊन आलोय, हे तुम्हाला घ्या, कथा आम्हाला द्या. देव पण फार हुशार. सगळं मटेरियल असताना अमृतच का आणलं? त्यांना माहिती आत्ता तिथं नीड काय आहे, गरज कसली आहे. मरणाच्या भीतीने आलाय आणि नायिके कानी मृत्यू कथा, अमृत आणलं होतं. म्हणे घ्या अमृत घ्या आणि कथा अमृत द्या. पहिली एक्सचेंज ऑफर ठेवल्यानंतर त्यांनी गुरुदेवांना विचारलं काय निर्णय केला पाहिजे. गुरुदेवांनी सांगितलं खुल्ला हिशेब सांगतो तुला. त्यांनी आणलंय ते अमृत आहे, आणि लबडे महाराजांच्या मांडवात चाललंय ते कथा अमृत आहे. तुलना होऊ शकत नाही का? कशी तुलना करा, कशी तुलना करा. क्व कथा क्व सुधा लोके क्व काच क्व मणिर्महान. कुठं काचेचे शिरगोळे आणि कुठे पृथ्वी मोलाचं रत्न. बरं मिळेल काय सांगा ना. ते म्हणाले सांगतो ना, तुम्ही स्वर्गातलं अमृत प्यायलात ना तर अमरत्वाला प्राप्त व्हाल, आणि तुम्ही कथामृत प्यायलात तर अभयत्वाला प्राप्त व्हाल. मी आपल्याला विचारतो, अमरत्व श्रेष्ठ की अभयत्व? करा ना मतदान. सोपं सांगू, खूप जगायचं का मस्त जगायचं? बोला आता. खूप जगायचं का मस्त जगायचं? एक जण असा भेटला मला, तो म्हणतो खूप मस्त जगायचं. म्हटलं हा कोणतीच योजना सोडत नसावा. याचं घर स्लॅबचं असलं तरी रेशन कार्ड पिवळंच असेल. विठ्ठला खूप जगायचं का मस्त जगायचं? मस्त जगणं चांगलं ना. मग खूप जगणं म्हणजे अमरत्व, आणि मस्त जगणं म्हणजे अभयत्व आहे. मला असं वाटतं की आज मानवी मन ज्यांनी त्रस्त आहेत ना, त्या सगळ्या त्रस्त मनांचा उत्तम उपचार हा मंडप आहे. हा मंडप आहे. पूर्वी माणसं आजारी शरीरानं असायची, आता ती आजारी मनाने आहे. आता ती माणसं मनाने आजारी. आता उपचारांची गरजच मनाच्या पातळीवर आहे. आमच्या मुंबईत तर फारच दुडकूस आहे. जी माणसं 10 वर्षापूर्वी आम्हाला येऊन विचारायची महाराज फार भूक लागते हो, खायलाच काही नाही, ते आता म्हणतात महाराज खायला खूप आहे, भूकच लागत नाही. काय प्रगती आहे माणसाची. पूर्वी लोक म्हणायचे महाराज झोप येते, अंथरायलाच काही नाही. आता तीच माणसं म्हणतात महाराज
डनलपची गादी आहे, स्लीपवेलचं ब्लँकेट आहे, ब्लू स्टारची एसी आणि चिल्ड क्लायमेट आहे. पण त्या गादीवर मांडी घालून वाट बघत बसतात. कोणाची वाट पाहे? कोणाची? झोपेची. या खिडकीतून येते का या खिडकीतून येते? आणि मला वाटतं या दोन्हीवर उपाय म्हणजे हा मांडव आहे. भुकेच्या वेळेला भूक लागत नाही, झोपेच्या वेळेला झोप येत नाही. ही प्राथमिक स्तरावरच्या समाधानाची उद्ध्वस्त स्थिती आहे. आमच्या वारकऱ्याला प्रॉब्लेम आहेत काही सांगा बघू? त्याला प्रॉब्लेम आहे भूक लागत नाही. अहो हरिपाठात असा नाचतो ना, जेवायला बसल्यावर वाढणाऱ्याला कळतच नाही माणूस जेवतोय का JCB लावलाय. तो येऊ देच, एकादशी द्वादशी सारखीच आहे का भुकेचा प्रॉब्लेम कोणाला? बरं झोपेचा म्हणाल तर भर कीर्तनात झोपतात म्हणजे आहे का डेअरिंग कोणाची? बरं रात्री कीर्तनात झोप येऊ नये म्हणून दिवसा झोपतात आणि त्यांना गोळ्या लागतायत विठाला. त्यामुळं जुन्यांचं नव्या पिढीला माझी विनंती आहे की मोक्ष परमगती आपण नंतर पाहू, पण सध्या तुमचं जे वर्तमान अस्वस्थ झालंय ना, याला हरिकीर्तनाचा मांडव हा हेच उत्तर आहे. हेच उत्तर, याच्यापेक्षा अधिक काही नाही. आणि अशा ह्या सात्विक सातत्यपूर्ण आणि परिणामकारी मंडपाची उभारणी आपल्याला करून दिली आहे. लक्षात घ्या, दोन्हीचा मिलाप फार कमी जागी असतो. महाराजांनी कापड चांगलं वापरलंय म्हणजे हा मंडप भव्य आहे. आणि महाराजांनी माणसं इतकी छान बोलावलीत म्हणजे हा मंडप दिव्य आहे. कापड मोठा घातला की मांडव भव्य होतो ना. आणि उलट आपल्या कीर्तनापेक्षा फार भव्य मंडप आहेत. तुम्ही जाऊन बघा बाहेर. ह्या पाटलापेक्षा वेगळे पाटील येणार असले तर याच्यापेक्षा मोठे मांडव राहतात. ते मांडव फक्त भव्य असतील, हे आपल्या आपल्यातच राहू द्या, आता त्यांना नका त्रास देऊ. ते मांडव भव्य असतील, पण हरिनाम संकीर्तनाने हे मांडव दिव्य आहे. हे दिव्य आहे. आपल्या जवळ सातारा जिल्हा आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज नावाचे संत झाले. त्यांना एकाने विचारलं, महाराज उत्सवाला किती माणसं आली पाहिजेत? लोकेशजी महाराज एवढं गोड उत्तर दिलं त्यांनी. ते म्हणाले, नामात रंगलेली 10 माणसं आली तरी उत्सव झाला असं समजावं, असं समजावं. आणि इथं तर प्रत्येक माणूस नामरंगी आहे हो. इथं प्रत्येक माणूस रंगलेला आहे. इथं प्रत्येक माणूस रंगलेला आहे. चातुर्मास्यासारखा पवित्र साधना काळ सुरू आहे आणि त्या साधना काळामध्ये भगवंताच्या सानिध्याकरता असुसलेली आणि नामसाधनेचा अत्यंत गोड काळ व्यतीत करण्यासाठी आपण सगळेजण आलात. मला इथं तुम्हाला ज्ञान काही सांगायचं नाही आहे, पण 2 तास तुम्ही अनिमेष नेत्राने सगळे नामसाधक माझ्याकडे पाहत राहाल तेव्हा त्या कृपेची साठवणूक करण्याची ही मला संधी आहे. विठाला विठाला. म्हणजे नामदेव महाराज एवढी रंगलेली माणसं इथं आलीत की इथं एखादा रंगेल आला तरी रंगेल. अशा ह्या भक्ती रंगाचा आपण आस्वाद घेत आहात. मला जाता एक गोष्ट आणखी उद्धृत करायची की आपण हे सर्व पाहत आहात, जाणत आहात. ज्यांच्या पुण्य स्मरणार्थ इतका मोठा भव्य दिव्य उत्सव होतोय, मला असं वाटतं की महाराजांनी केलेलं भजन किती उच्च श्रेणीचं असेल. का? त्यांनी त्यांच्या हयातीत केलेल्या त्या भजनाचा परिपाक हा एवढा मोठा भजनी मांडव त्यांच्यासाठी दुमदुमतो आहे, त्यांच्यासाठी दुमदुमतो आहे. मला तर भीती वाटते की या 8 दिवसात पंढरपुरावर दरोडा पडायची वेळ आहे. कारण एवढे हिरे माणिक मोती मुक्काम पोस्ट पंढरपूर आहेत 8 दिवस. विठाला. तेव्हा अशा ह्या गोड सोहळ्याला मी वंदन करतो. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगातून महाराजांनी जी भावना व्यक्त केली, जिचा मी एका वाक्यात आपल्याला परिचय घडविला की त्यांच्या भजन साधनेने त्यांना जो प्रसाद दिला त्या प्रसादात सातत्याची अपेक्षा आहे, त्या संकल्पाची भावना महाराजांकडून व्यक्त झाली पांडुरंगा सन्मुख. विठ्ठला. भजन साधना तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनात सुरू व्हावी अशी परिस्थिती प्रत्येकाच्या आयुष्यात येत राहते. फक्त संधीचं सोनं कुणाला करता येतं
हा ज्याचा त्याचा भाग आहे. कोणी असं म्हणूच नाही की माझ्या आयुष्यात मी का बरं भजन करू. हा, ज्याला न करत्याचा वार शनिवार, त्याला कोणी रोखायचं. आम्ही एकाला म्हटलं, का तुम्ही भजनाला दिसत नाही, माणूस अत्यंत गरीब, तू भजनाला दिसत नाही. तो म्हणाला, महाराज काय भजन करता, देवाचं आपल्याकडे कुठं लक्ष आहे. लक्ष नाही ना. तो म्हणतो, कशाला भजन करायचं, देवाचं आपल्याकडे कुठं लक्ष आहे. एक श्रीमंताला विचारलं, म्हणलं, शेठ तुम्ही कधी भजनाला दिसत नाही. तर भजन देवाने आपल्याला कुठं कमी केलंय, मग भजन करायचं कोणी. गरीबाला म्हटलं तर तो काय म्हणतो, देवाचं आपल्याकडे लक्ष नाही. आणि श्रीमंत म्हणतो, देवाने आपल्याला काही कमी केलं नाही. मला असं वाटतं की या दोन्ही परिस्थिती जरी आल्या तरी भजन सुरू होऊ शकतं ना. तुकोबाराय म्हणतात, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हवमन संसार. प्रपंचातल्या प्रतिकूलतानी त्यांना भजनाची वाट प्रकर्षाने चालायला लावली. ते म्हणतात, काय करू देवा, संसार तापी तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. फरक कुठे पडतो. प्रपंचाची प्रतिकूलता प्रत्ययाला आली की जीव वेगळा प्रपंच केला पाहिजे या बोधावर येतो. आणि साधक समाधानासाठी आता मार्गच बदलला पाहिजे ह्या विचारावर येतो. त्याचा परिणाम, प्रपंचातलं दुःख कळालं की संसारी वृत्तीच्या माणसाला पश्चाताप होतो आणि साधकाला अनुताप होतो. पश्चाताप झालेली माणसं भांडण करतात आणि अनुताप झालेली माणसं भजन करतात. विठ्ठला विठ्ठला आणि त्या अनुतापाने एकदा भजनाला लागला की तो सुरुवातीला काही काळ भजनासाठी देतो आणि मग हळूहळू हळूहळू आता दुसरं काहीच करायचं नाही हे तो ठरवतो. अनेक दुसरे डावी बाजू उजवी आहे. फार गोड गायलं. फळावरच्या कीर्तनात येण्यात चालीचा हा गोड आनंद असतो. आता चाली आहेत पण तिला रीती नाही आहेत. विठ्ठला आपलं चाली रीतीनं बोललो. त्या भजनाची वाट सापडली ना की त्यात तो गतिमान होत जातो. मग आता दुसरं काहीच करायचं नाही. आणि जेव्हा तो त्या भजन साधनेत उतरतो तेव्हा त्याला दोन प्रकारचे अनुभव येत असतात. एक अनुभव असे येत राहतात की जे परत कधीच येऊ नयेत आणि दुसरे अनुभव असे येत राहतात की हेच अनुभव सतत यावेत. जेव्हा आपण भजनाला लागतो तो आरंभाचा काळ आपला आठवा. तिथं जे घडतं ते चुकीचं असतं पण चुकीचं नसतं.
ते म्हणाले हा काय गोंधळ आहे आता. जे आहे ते चुकीचं आहे, पण ते चुकीचं नाही. म्हणजे माळ जपायला हातात घेतल्यानंतर डोळे मिटले की डायरेक्ट विठोबा दिसतो, बरोबर आहे ना. याची उत्तर जो हो असं देईल तो एक तर योगभ्रष्ट असावा किंवा वाचाभ्रष्ट असावा. विठ्ठला काय परिस्थिती असते त्या जागेवर. सगळं आपल्या अंगावर घेऊन आपल्याला समजावलंय. कामे चित्त नेले मुख अवलोकू नेदी दुःख बहु वाटे हृदय फुटो पाहे. कामानं चित्त नेले. काम म्हणजे नुसत्या सेक्स्युअल फिलिंग्स हा गैरसमज आहे. एखादी वस्तू मला सुख देणारी हवी आहे म्हणून ती मला मिळाली पाहिजे हे वाटणारी भावना म्हणजे काम. अहंकार चिदात्मानो एकीकृत्य विवेकतः इदं मे स्यात् इदं मे स्यात् इति इच्छा कामशब्दितः. यापेक्षा वेगळं काय. मग ती सुखद वस्तू वाटणं मग त्यामध्ये दिसणारच आहे ना. काय दिसतं. खोलात चर्चा नको, पण वास्तव काय काय नाही. बालपणी भूत दिसतात, कारण गोष्टी भूतांच्याच ऐकलेल्या असतात. गोष्ट ऑफ गोष्ट. तरुणपणी नट्या दिसतात, म्हातारपणी यमदूत आणि रेडा. दुसरं काय आपल्याला काय बाबाजी सद्गुरू दिसणार आहेत. काय दिसतं हो. ज्याचं मन ज्यात गुंतलेलं आहे ना तेवढं दिसतं. अजून सोपं सांगू तुम्हाला. उघड्या डोळ्यांनी जे बघायची इच्छा आहे ना, डोळे बंद केल्यावर तेच दिसतं. विठाला बरं, मग हे दिसणं बरोबर का चूक. चुकीचं आहे. पण चुकीचं आहे ते चुकीचं नाही. भजन करताना असं घडलं तर साधकाने घाबरून जाऊ नये. त्याला माहिती आहे की नामस्मरण करताना स्त्री दिसली, पैसा दिसला, नोटा दिसल्या, 2000च्या नाही 500च्या, ते दिसून काही फरक आता बिघडत नाही काही. मग हे सगळे निघून चाललेत ही भावना ध्यानात घ्या. ते चालले आता बायोमेट्रिक निघाले, ते आता सही करून चालले घरी. आता ते पुन्हा येणार नाहीये. पण हे साधकाच्या जीवनात मात्र घडत राहतं. आणि हे भजन करतानाच घडतं. तुम्ही नामस्मरण करायला घ्या, पार 12 भानगडी येतात. तुम्ही नोटा मोजायला घ्या, बघा मनात वाईट विचार येतात. मन कुठं फिरतं तो लोकदली नाधी चालूच अजिबात कुठंच काहीच. त्याला जर कोणी म्हटलं ना चहा, भजनात 2 अभंग झाल्यावर म्हणतो चहा ठेवा. तिचं काय तहान, हरपली, भूक सगळं निघून जातं. पण हे सगळ्या भानगडी भजनालाच. अनादि संसार माळेच्या ठाई नाथ महाराज भागवतात म्हणतात, नित्य विषय भोगिले पाही ते ठसावले चित्ताचे ठाई वारंवार देई सेविता. मन तिकडं जाईल, मनात ते विचार येतील. आपण त्याच्या मागे जायचं नाही. आपण खुणगाड बांधायची, त्यालाच बघायचं आहे. फक्त त्याच्या आधी जसं कोणत्याही चित्रपटात हिरो जिंकण्याच्या आधी विलनला चांगले दिवस असतात. विठाला हे अनुभवच आहेत, पण नको असले हे परत येऊ नये. संत देवाला विनंती करतात, हे एवढे तू सांभाळ बाबा, आम्हाला हे त्रस्त करतायत. कामे पिढिलो माया बहुमारी नाही दया, तुझ्या राहिलो आधारी झाले अवघेची बरी. हे नको असलेले अनुभव, पण त्याच प्रयत्नात, त्याच वाटचालीमध्ये, त्याच धावपळीमध्ये
याचं सातत्य असतं, याच्या साधनेचा टास असतो. हा साधक पाहिजे, तो करुणाकर आहेच. जरा सोपं बोलू, भगवंत आपल्याला जो भेटणार आहे ना, तो आपल्या मेहनतीच्या जोरावर नाही, त्याच्या दयेच्या जोरावर. आम्ही त्याला पाहण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले आणि जमणारच नाही. तुम्ही गंमत बघा, मंदिरात जेव्हा मुलं जातात ना, म्हणजे आजोबा जाणारा असेल तरच, मुलं जेव्हा मंदिरात जातात तेव्हा तिथं गेल्यावर त्यांना सगळ्यात पहिलं काय करायचं असतं माहिती? नातवांना मंदिरात नेणारे आजोबा सापडले कीर्तनात, त्यांना घंटा वाजवायची असते. बरं, गंमत अशी, जे त्यांना वाजवायचं तिथे त्यांचा हात पोचतच नाही. मग ते काय करतात? उड्या मारायचे प्रयत्न. 4-5 उडी मारली की त्या मंदिरात एक गोष्ट घडते. तुम्ही CCTV फुटेज चेक करा. कोणतरी एक माणूस येतो, त्या बाळाला असा मागून वर उचलतो, ते बाळ घंटा वाजवतं, माणूस निघून जातो. त्या बाळाला उचललं कोणी सांगा? कोणी माणूस आलाय? तुम्ही गेलात? नाही. तो देवाची घंटा वाजवण्यासाठी प्रयत्न करत होता. ते प्रयत्न देवाने पाहिले. त्या भगवंताला दया आली. अरे अरे, एवढ्या लहान लेकराला माझी ही घंटानादाची सेवा करायची आहे, आता मी काहीतरी केलं पाहिजे. मग तो एखाद्याला प्रेरणा देतो, ददामी बुद्धियोगम, आणि तो माणूस येतो, त्या बाळाला सहजवर उचलतो, खाली ठेवतो, निघून जातो. मग त्याच्याकडून घंटा वाजली, याला त्याच्या उड्यांच्या प्रयत्नाच्या सोबतीला त्याची दया कारण नाही का? तो दिसताना पण आपल्याला असाच दिसणार आहे. आपण प्रयत्न करत राहूया, धडपडत राहूया, एक दिवस आमच्या आयुष्यात असा उजाडेल. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, तो म्या देखिला देखिला योगिया दुर्लभ साजनी तो म्या देखिला. त्याला मी पाहिलं, आणि त्याचा जेव्हा प्रत्यय आपल्याला येतो त्यावेळेला त्या साधकाची जी मनोभूमिका तयार होते ती अद्भुत आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी सुटत जातात, सगळ्या सुटत जातात, कारण त्याला बघणं अनुभव फार दिव्य, त्याचा प्रत्यय येणं, त्याला साक्षात पाहणं, ज्यामध्ये आध्यात्मिकाने आपल्या जीवनाची कृतार्थता मांडली. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थ विठ्ठलची एक देखिलिया. पंढरीच्या वारीमध्ये एखादा रेंज रोवर घेऊन असू द्या, आता ज्याची जेवढी रेंज आहे तेवढी तो घेणारच, पण त्याला पांडुरंगाचं दर्शन झालं नाही. जस्ट इमॅजिन. आणि एक आला होता, हात दाखवा, गाडी थांबवा, पण गड्यांनी प्रयत्न नेटाने गेला आणि पांडुरंगाचं दर्शन आषाढीच्या दिवशी मिळवलंच. त्या दिवशी कॉलर ताट कोणाची असते हो? ते रेंज रोवर आलं त्याच्याकडे असं बघत बसतो आणि हा सांगतो झालं दर्शन आपल्याला. काय मस्ती आहे, काय नशा आहे. ती कृतार्थता त्या साधकाच्या जीवनात जेव्हा अनुभवली जाते तेव्हा त्याच्या सगळ्या इच्छा त्या भगवंताला बघण्यात एकाकार होतात. त्या गोलामध्ये सगळ्यांचा प्रवेश होतो आणि त्या वेगवेगळ्या त्या व्यतिरिक्त सगळ्या कामना त्या क्षणाला मरून जातात. जरा सोपं बोलू, देवाकडून मोक्ष मिळवावा म्हणून भजनाला लागलेली माणसं असतात ना, पण त्यावेळेला त्याला बघितल्यावर त्याच्यापासून काही मिळण्याची भावना सुद्धा मरते. न पारमेष्ठ्यम न महेंद्रधिष्णम न सार्वभौमम न रसाधिपत्यम न योग सिद्धेर पुनर्भवम वा मय्यार्पितात्मेच्छति मद्विनान्यत्. काहीच नाही. त्याच्याकडून काही मिळवायचं सुटतं त्याला पाहिल्यावर. पुरावा आहे आपल्याकडे.
पद्मपुराण. पुरा महर्षे सर्वे दंडकारण्यवासिना दृष्ट्वा रामं हरितत्र भोक्तुमिच्छत्सु विग्रहं ते सर्वे स्त्रीत्वमापन्ना समुद्भूताश्च गोकुले हरी संप्राप्य कामेन ततो मुक्ता भवार्णवात्. दंडकारण्यातून रामप्रभू चालले होते आणि त्यांच्या चरणाच्या स्पर्शानं दगडाची बाई झाली. शिळा होती मनुष्य झाली. शिळेतून बाई निघाली हे बऱ्याच दगडांना अजून मान्य नाही. विठ्ठला असू दे, हा विषय फार शिळा आहे आता. मग बरेच ऋषी होते, साधू होते, ज्यांचा विवाह करण्याची इच्छा झाली ज्यांना. मग त्यांनी काय विचार केला, आता कुठं वधू संशोधन करता, त्यापेक्षा भगवंत आले दंडकारण्यात, त्याच्या चरणाचा स्पर्श झाल्यावर दगडातून काय निघाली, बाई निघाली. त्यापेक्षा आपण एक काम करू, दगडीच घेऊन जाऊ ना. हा, दगडी घेऊन जाऊन सांगू, टच द लेग, गिव्ह मी वाईफ. सगळे ती ऋषी दगडी घेऊन निघाले. ज्याला जशी पाहिजे त्याने तसा दगड घेतला. स्लिम पर्सन बारीक दगड, हाय बीपी जाड दगड, गोरी पाहिजे संगमरवरी दगड, काळी पाहिजे पाषाण, ज्याला जशी पाहिजे तशी दगडी घेऊन निघाले ते. त्यांनी त्याच्यात एक मोहरका बनवला. त्याला सांगितलं, कराराच्या भाषा तुम्ही करायच्या, बाकी आम्ही आहोतच. तिथे गेल्यानंतर त्यांचं ब्रीद ठरलं होतं. काय सांगायचं रामप्रभूला, दगड घ्या आणि बायको करून द्या. तिथं गेल्यावर त्या मोरक्याने जेव्हा रामप्रभूला पाहिलं ना, रामप्रभूचं ते सौंदर्य, कारुण्य रूपम करुणा करंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये, त्याच्या डोक्यात एक विचार आला, यांच्यापासून स्त्री मिळवा आणि तिचं संग सुख भोगा, यापेक्षा आपणच स्त्री होऊन याला भोगलं तर. गड्यांनी करारावर सह्या करताना स्पेलिंग मिस्टेक केली. तो काय म्हणाला माहितीये का, ठरलं होतं काय, दगड घ्या आणि बायको करून द्या. हे म्हणाले दगड घ्या बायको करून घ्या. विठ्ठला रामाने दोन्ही करारावर सह्या केल्या. दगड घेऊन ठेवले, ते ब्रिज बांधायला वापरले. सेतू बांधायला दगडी लागल्यात ना, रॉ मटेरियल. आणि यांना म्हटलं बायको करून घ्या, पण मला पुढच्या अवतारात रासलीला नाचायची आहे ना, तेव्हा तुम्ही सगळ्या लागाल तिकडे. ते सर्वे स्त्रीत्वमापन्ना समुद्भूताश्च गोकुले हरी संप्राप्य कामेन ततो मुक्ता. मग त्या सगळ्या ऋषीमुनींना गोपींच्या रूपाने अवतरित होता आलं. माझा मुद्दा इथं आहे, त्याच्याकडून काही मागायला गेलेले लोक त्याला पाहिल्यानंतर मागणं विसरले आणि त्याला बघणंच पसंत करत राहिले. तुकोबारायांनी त्यांच्या भजनाने जी स्थिती मिळवली, त्यात पांडुरंगाचं दर्शन झाल्यावर त्याला सतत बघण्याची इच्छा मनात निर्माण झाली. मग त्यालाच बघत राहण्याची सतत इच्छा निर्माण का झाली, कारण हे साजरं गोजरं रूप त्यांना आवडलं होतं, जे नेत्र सुखद होतं. पहिलं चरण, आवड हे रूप गोजिरे सगुणा, आवड हे रूप गोजिरे सगुणा, सुखा